ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग कलसीकारास पत्र याचा 4था अध्याय वचने 1 ते 2. कलसीकारास पत्र याचा 4था अध्याय वचने 1 ते 2. धन्यांनो, तुम्हासही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. देवापासलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सलाम प्रियांनो, आज आम्ही दास, धनी आणि प्रार्थनामय जीवन याबद्दल पाहणार आहोत. खरखर देवबापाचं वचन संत पाऊल किती सुंदररित्या कलसे ह्या मंडळीला हे पत्र लिहित आहे. आणि हे पत्र संत पाऊल तुरुंगातून लिहित आहे. तुरुंगात असतानाही संत पाऊल मंडळीची किती काळजी घेतो, कारण ह्या मंडळीमध्ये काही खोटे शिक्षक शिरले होते आणि ते रूढी, परंपरा, कट्टरपणा शिकवत होते. प्रियांनो, आम्हाला खरं ख्रिस्ती धर्माचरण करायला पाहिजे आहे. तसं आमचा येशू ख्रिस्त हे जगामध्ये असताना आमच्याशी वागला, वर्तला. मनुष्य जातीमध्ये राहूनही त्याने मनुष्याप्रमाणे नव्हे तर देवाची इच्छा, देवाची योजना, स्वर्गीय जीवन तो जगला. म्हणून देवाचं वचन संत पाऊल आम्हाला शिकवत आहे की जे धनी आहेत आणि विश्वासात आहेत अशा लोकांनी आपल्या चाकरांबरोबर, जसा आपला स्वर्गीय बाप धनी जो आपला प्रभू आहे तो आपल्याशी जसं वागतो, वर्ततो, प्रीतीने आपल्याला वावरून घेतो, क्षमाशीलतेने आपल्याला वावरून घेतो, त्याचप्रमाणे आम्ही देखील आमच्या चाकरांबरोबर वागावं, वर्तावं, त्यांच्या पण जीवाची आम्ही पर्वा करावी. माझे प्रियांनो, आमचा प्रभू चांगला आहे. आज जरी आम्ही मोठ्या हुद्द्यांवरती असू, आमच्या हाताखाली काही कामाला लोक असतील किंवा आम्ही कोणते व्यवसाय करत असो, तरी त्याच्यात आपण देवाची स्तुती करा.
आणि आपल्याकडे असणाऱ्या मोलकरांना किंवा काम करणाऱ्या लेकरांना, लोकांना चांगली वागणूक, वर्तणूक द्या, म्हणजे ते आपल्यातून प्रीती देवबापाची पाहतील आणि जिवंत देव ख्रिस्त प्रभू येशू याचा गौरव करतील. संत पौल म्हणतो, प्रार्थनेत तत्पर असा, प्रार्थनामय जीवन जगा. फक्त व्यवसाय आणि सर्व व्यस्तपणा यामध्ये आपले जीवन घालवू नका. जगिक लोकात आम्ही व्यवसाय करत आहोत, पण तरी देखील आम्हाला आमचं जीवन जगितेप्रमाणे जगायचं नाहीये, तर आम्हाला खरं स्वर्गीय जीवन पित्या प्रभू परमेश्वर आणि ख्रिस्त प्रभू येशूच्या द्वारे जे शिकवलेलं आहे त्यानुसार वचनाप्रमाणे आम्हाला वागायचं आहे. देवबापांनी केलेले उपकार, देवबापांनी दिलेले आशीर्वाद याचं रोज देवबापाची उपकार स्तुती करत राहा, देवबापाला धन्यवाद देत राहा, कारण की प्रभू परमेश्वराच्या द्वारे ही समृद्धी आपणास मिळालेली आहे. प्रभू परमेश्वर आपणास आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, आज आम्ही तुझ्या वचनातून पाहिलं की जे धनी आहेत किंवा ज्या तुझ्या विश्वासू लेकरांना तू समृद्ध केलेला आहे की त्यांच्याकडे आज धनी चाकर आहेत, काम करणारे लोक आहेत, तर त्या धन्यांनी, त्या देवाच्या लेकरांनी आपल्या चाकरांबरोबर किंवा काम करणाऱ्या आपल्या दासांबरोबर, बंधूंबरोबर प्रेमाने, प्रीतीने, ऐक्याने, एक मनुष्य स्वभावाप्रमाणे नव्हे तर स्वर्गीय स्वभावाने एक मनुष्य म्हणून प्रीतीने जगावं, त्याच्याही जीवाची काळजी करावी. देवबाप्पा, आम्ही प्रार्थना करतो राजा, तुझ्या पवित्र आत्म्यात सहाय्य कर, तुझी कृपा, तुझी दया पुरव. आम्ही प्रत्येक जण तुझ्या वचनाचं मनन चिंतन करावं, प्रार्थनेत तत्पर असावं आणि देवबाप्पा तू केलेले उपकार याचं रोज रोज मनन करावं, तुझी उपकार स्तुती करत राहावी, तुझं गौरव करावं, यासाठी सहाय्य कर, जेणेकरून तुझं वचन अनेक लोकांना कळेल आणि अनेक लोक देवबाप्पा तुला धन्यवाद देतील, तुझं गौरव करतील. देवबाप्पा, आजच्या दिवसात कुणी आजारी विकारी आहे त्यांना स्पर्श करे प्रवेशू, त्या प्रत्येकास आरोग्य दे, शांतीने भर, प्रत्येकाच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये, ड्युटीमध्ये बरकत रहसेल दे. होय बाप्पा, ज्या ज्या गोष्टी आज बाप्पा तुझे लेकर करण्यासाठी जात आहेत, तुझ्या गौरवासाठी ज्या योग्य आहेत, त्या सर्व गोष्टींमध्ये प्रत्येकाला यश प्राप्ती दे, तुझी शांती, समाधान पुरव आणि देवबाप्पा तुझा महिमा करून घे. धन्यवाद देतो देवबाप्पा, तुमची प्रार्थना ऐकली, विनंती प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावात केली म्हणून ऐक देवबाप्पा. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.